हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा आहे जी मनोकामना होती ती बोलून दाखवली. वादळ रूप असणारा पुत्र तिला झालेला नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे आमच्या आज चिंचोडी गावामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा आहे त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, हा पार्ट 1 आहे. तर पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्री हनुमान रायांचा जन्म. आपण हा पार्ट 1 मध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि पाहूया. वेळेमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. दृष्टांत उदाहरण भेटून पण त्याच्या बंधनामुळे आपल्याला त्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. अयोध्येकडे निघू. अयोध्येमध्ये बरेच राजे राज्य करून सूर्यवंशी राजे गेले आणि त्याच्या अजराजे आणि अजराजांचा मुलगा दशरथ. आणि हा दशरथ राजा या अयोध्येमध्ये राज्यकारभार उत्तम रीतीने बघत. अगदी सगळ्या गोष्टी त्यांच्या संपन्न होत्या. दशरथांना राण्या 3 राण्या फक्त राण्या कौशल्याचे सुमित्रा मधली 7वी आणि कैकेयी जी होती ती थोडी अहंकारी आणि गर्विष्ठ होती. सुंदरतेचा गर्व होता आणि या गर्वामुळे त्या 3 राण्या आणि दुसऱ्या 700 होत्या ज्या इतर त्यांच्या स्त्रिया होत्या आणि असा त्यांचा चाललेला राजकारभार असताना सुद्धा त्यांना एकच चिंता झाली की आपल्याला पुत्र संतान. आपण किती पाहिलं, बऱ्याच गोष्टी बघितल्या, पुत्र प्राप्ती आपल्याला होती. आणि अशा वेळेला त्यांचं मन केलं उदास असायचे. रात्र रात्र झोप नाही. या विचारात असायचं एवढं मोठं राज्य आहे, मग असं होता शिकायला जायचं किंवा काही करायचं त्यांना काही मन नाही. मग एक दिवशी ते रात्री झोपीत असताना झोपले होते, गाढ झोप आली आणि त्याला एक दुष्ट स्वप्न आणि त्या स्वप्नाचे त्यांनी पाहिलं 3 वर्ग आहे. 2 पुरुष आणि 1 स्त्रीचा वर्ग आपल्या हातून घडला हे त्याने स्वप्नात पाहिलं. आणि दशरथराजे गडबडून बाहेर आणि हे दुष्ट स्वप्न पडल्यामुळे तडक निघाले ते वशिष्ठांच्या गृहामध्ये आणि त्यांना हे स्वप्न दिले की मला असं दुष्ट स्वप्न. मग वशिष्ठांनी सांगितलं, हे राजा तू आता एक चिंता करू नको. स्वप्नच पडले तर स्वप्नाचं निवारण करण्याकरता तू अरण्यामध्ये जा आणि 3 सापडांचा वध आणि वध करून त्यांची आपण शांती करू आणि शांती झाल्यानंतर एक महायज्ञ करू. आणि हा यज्ञाची शांततेनंतर आपण तुमचा उपाय आहे तुला ही गोष्ट करावी. दशरथ राजाने ते मान्य केले आणि दशरथ राजे घोड्यावर स्वार झाले. रथ घेतला. घोडा तो अत्यंत राजाकडे काही
सहकारी होते ते सुद्धा बऱ्याच घोड जाऊ करीत अरण्याच्या दिशेने निघाले. कारण दशरथ राजे होते ते दशरथ राजे युद्ध कौशल्यामध्ये निपुण होते आणि निपुण असल्यामध्ये युद्ध कौशल्य म्हणजे आवाजाच्या दिशेने बाण मारणे शब्द वेगळे होते, शब्दाच्या दिशेने बाण मारणे एवढे ते कुशल होते. त्यांचं घराणं कुशल होते आणि दशरथ राजे अशा वेळेला निघाले आणि जे सहकारी होते ते सहकारी कुठेतरी भटकले आणि दशरथ राजा अरण्यामध्ये आणि ते फिरत फिरत एक दशरथ राजाला एक सरोवर थंड वारं आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात एक सरोवर आणि या सरोवराच्या ठिकाणी आपण थांबावे. का थांबावे तर इथं सरोवराच्या ठिकाणी आपण अरण्यात भटकत राहण्याचे शिकारी हा पाण्याची जागा ते उंच सापड पाण्याच्या दिशेने येत असतात आणि पाणी प्याला रात्रीची जवळ आणि मग आपल्याला ऐकली शिकाऱ्याचा असा मी म्हणतात आपली कानाडीला बाणच लावून पण त्या रात्री की त्याच रात्री श्रावण मास आपल्या आई वडिलांना काशी तीर्थयात्रा तीर्थयात्रा करण्याचा कार्य दिवसावरून जातो. रात्री प्रवास केला म्हणजे थकवा. आई वडिलांना थकवा नाही कारण आई वडील अंध होते आणि अशा वेळेला त्याच रात्री श्रावणाच्या आई वडिलांनी श्रावणाला सांगितलं बाळा आणि आम्हाला इथं पाणी मिळत नाही, पुढं पाणी मिळालं असतं तर बरं झालं कारण पाणी किती पाणी सोबत मिळणार तर श्रावणबाचा अंदाज घेऊन सोबत जाणार नव्हते पाणी एक जिथं भरलं तिथं ते आपली असती समजलं. आता पुढे आई वडिलांना तहान लागल्यानंतर श्रावणबाचा चिंता केली मी इथं जवळच मी थांबव आणि बाजूला कुठं पाणी आहे का मी आलो कमंडल घेतलं कमंडल कमंडल बांधलेलंच असायचे दरवाजा बंद नका आणि श्रावण होता तो श्रावण पाणी आणण्याकरता आणि त्याने सरोवर पाहिलं आणि विचार केला पूर्ण बाहेर त्याला पण दिसू आणि त्याने पाहिलं की सरोवर आहे. आता काय करावं सरोवरामध्ये उतरावं तर आपले पाय धुतले जातील होळीला पाय धुणी आपण बोलतो पाय धुतले जातील पण पाय धुतलेलं पाणी आपल्या आई नाही मग काय करावं हात धुवावा हात धुवून कमंडलचं पाणी कसं हात धुणी होईल ललिता बघतो आपण हात धुतले जातील ते पाणी असं काय केलं जाणीवा काढलं आणि जाणव्याला कमंडल बांधलं आणि त्या सरोवरामध्ये आणि सरोवर पाण्यात गेल्याबरोबर त्याच्यामध्ये हवा असते गणित काम काय नसते बरं का हवा असते भगवंत कसा व्यापून असतो सर्व तशी हवा त्याच्यामध्ये असते आणि हवा होती की आवाज निघाला बाहेर असा आवाज निघाल्याबरोबर धनुष्य लावून बाण लावून बसलेल्या दशरथ राजाला वाटलं कुठलं बाण दिल्याकरता आला ताबडतोब आवाजाच्या दिशेने बाण थोडा अंधारात काय दिसत नाही पहिल्या काही दशरथ राजे शब्दवेदी आहे शब्दाच्या दिशेने बाण मारतात आणि त्या शब्दाच्या दिशेने बाण मारल्याबरोबर एक मानवाची किंकाळी ऐकायला देवा आणि दशरथ राजे उतरले आणि धडक गेले आणि त्याच्या लक्षात आले की माझा बाण नक्कीच एका तपस्याला किंवा एखाद्या साधू पुरुषाला लागले आहे संपदा ही असणार मग जवळ गेला बघतो ते ब्राह्मण कुमार बाळा मी तुझ्यावर सापदा समजून बाण टाकला मी काही तुला मुद्दाम मारला नाही त्या अम्माने सांगितलं दोष दिला नाही लक्षात घ्या जो मुलगा आई वडिलांची नित्य सेवा करतो तो दुसऱ्याला कधी दोष देत नाही भगवंताची जो सेवा करतो आई वडिलांना देव समजून सेवा करतो
तो दुसऱ्याला दोष नाही. तो सांगतो तुम्ही कोण आहात? मी अनोखीचा राजा दशरथ आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या रामनामांकित जो बाण आहे हा राहू द्या. तो बाण काढलेला आहे दशरथाने, पण मी आता वाचणार नाही. तुम्ही एक काम करा, माझे आई वडील बसलेले आहेत, तहानीने बसलेले आहेत. आम्ही काशी यात्रेला निघालो, रस्त्यामध्ये तहान लागली म्हणून या तर माझ्या आई वडिलांना पाणी पिऊन द्या. तर जोपर्यंत आई वडील पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना काही सांगायचं नाही. माझं काय झाले ते सांगायचं नाही. किती निष्ठा असेल किंवा काय मन केलं असेल, माझ्या आई वडिलांना पाणी द्या. मग ते कमंडल घेतलं आणि निघाले. दशरथ राजाची पाठ घेतो तोपर्यंत आई वडिलांजवळ माता ते पाणी समोर ठेवलं आणि सांगितलं, दशरथ राजे बोलत नाही म्हटल्यानंतर तू कोण आहे? तू चालता श्रावण नाही, कारण श्रावण आता आधी लगेच आंधळे असले म्हणून काय झालं? आपल्या घरच्याची चालून लगेच लागते माणसाला. प्रवेश केल्यानंतर लगेच समजतो माणसाला बाळा ये. तसं श्रावण नाही, कोण आहे? तेव्हा सांगितलं माता हे मी अयोध्येचा राजा दशरथ. माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झाला, चुकून बाण लागला सापडतो. ही बातमी ऐकल्याबरोबर रावणाच्या आई वडील अगदी हृदयातून हरले. पण का असा पुत्र आम्हाला मिळते नाही, असा पुत्र मिळाला लई घटके वाटते, तरी सेवा सोडली नाही. दशरथा तू गुन्हा केला, माझ्या गुन्ह्याची शिक्षा लावली. त्या अकमंडलचं पाणी घेतलं आणि सांगितलं दशरथा आम्ही तसे पुत्र शोकाने जसे मरण पावणार आहोत, असा तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील. हा माझा शाप आहे. आणि वडिलांची मान होतं कमंडलचं की जमिनीवर शिंपटलेलं आहे आणि त्याबरोबर त्यांनी प्राण सोडलेले आहे. तीन शापल घटली, ही तीन सगळ्या मनुष्य हत्या झाल्या आणि या मनुष्य हत्येचं पातक आणि अशा अवस्थेमध्ये दशरथ राजाने त्यांचं क्रियामध्ये सगळं केलं. त्यांच्या सगळ्या गोष्टी केल्या, पिंडदान सगळं तिथं होऊन टाकलं त्यांनी. आणि दशरथ राजे उदास मनाने निघाले आणि उदास मनाने निघाले खरे, पण त्यांच्यामध्ये एक आशेचा किरण जागा झाला आहे. आपल्याला पुत्र संतान नाही, पण ह्या वृद्ध आई वडिलांनी एक आम्हाला शाप दिला की तू पुत्र शोकाने मरशील. याचा अर्थ माझ्या आयुष्यामध्ये मुलं आहेत, नक्कीच आहे तुम्ही. हा त्याला एक आनंद दाखवायचा प्रकार. हत्या तीन झाल्या, काय करायचं? आणि या हत्येमागं वैशिष्ट्य ऋषींना सांगितलं असं असं माझ्या हातून घडलं. आणि असं घडल्याबरोबर सांगितल्याबरोबर राजा त्याचं सुद्धा आपल्याला निवारण करावं लागतं. आणि अशा अवस्थेत तीन हत्या झाल्यामुळे संपूर्ण अयोध्येवर का उकळा पसरली. हत्या झाल्या का उकळा पसरली, सगळे गावावर ही परिस्थिती होते. म्हणून ही अशी अवकाळा पसरली की पर्जन्य पाऊस सगळ्या गोष्टी बंद झाल्या. देव जे शुक्र दैत्य शुक्राचार्य होते, त्या शुक्राचार्याने विचार केला आता ही सगळी जग आहे ती अडवायची आणि पाणी पाऊसच पाडून द्यायचा दैत्याला. का ते वृक्ष पर्वत दैत्य त्यांच्यासोबत राक्षस या दोघांनी ठरवलं पाऊसच पाडून द्यायचा नाही. का पाऊस पडला तर शेती पिकल, ह्याचं सगळं धनधान्य पिकल, धनधान्य पिकलं होम हवन करतील, होम हवन केली तर देवांना त्याचा भाग मिळेल, आपली राक्षसाची पावर कमी होईल, म्हणजे बंद होईल, आपली पावर जास्त वाढेल. मग त्यांनी ठरवलं पाऊसच नाही, ढगं फिरवली, त्यांच्या सगळी अधीन असायची ना दैत्य नसे. आणि देवांना ठरवली, पण इंद्रदेव आला तर इंद्रदेवाचं काही झालं. आता ही इथं सुरुवात झाली, पण इंद्रदेवाच्या संपूर्ण त्याचा पराजय होत होता. का पराजय होत होता याचं कारण आहे देवगुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राचा जप करायचे आणि मेलेल्यांना जीवन करायचे. लक्षात मेलेल्यांना संजीवनी मंत्राचा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षीयमामृतम्. हा जप कुणी दिला? मार्कंडेय ऋषींनी. यमाला
दिवस ठरलेला असताना सुद्धा, मृत्यूचा दिवस ठरलेला असताना सुद्धा शंकराच्या पिंडीसमोर आलिंगन देऊन हा जप केला तर त्या यमाला पाळायला लागलं. महामृत्युंजय मंत्र म्हणतात. तुम्हाला काही संकट पडलं तर हा मंत्र अवश्य या संकटाचं निवारण होईल. लक्षात. आणि असा मंत्र जपल्यामुळे दैत्य उठून बसायचे आणि पुन्हा युद्धाला लागायचे. देव पळायची सुरुवात. असं होता होता त्या बृहस्पतीने सांगितले, इंद्रदेवा वेळ घालवू नकोस, तू काय कर की ताबडतोब ह्या पृथ्वी तलावर जाते तुझा आणि अयोध्येचे राजे दशरथ आहेत त्यांना घेऊन मंडळात, कारण ते शब्दवेदी बाण मारतात आणि त्याचं युद्ध चांगल्या पद्धतीने युद्ध कौशल्य ते आणि असं म्हटल्याबरोबर मातलीला काय वेळ लागला नाही. मातली ताबडतोब अयोध्येमध्ये त्यांना काय त्यांना स्पीड ब्रेकर काय सिग्नल लागत नाही. ते अयोध्या बोलायची पत्रिका अयोध्या बरोबर. अयोध्येमध्ये आल्याबरोबर अशी अशी इंद्रदेवांची इच्छा आहे. आता युद्ध चालू आहे, तुम्हाला राजा आलं पाहिजे, तुमची मदत पाहिजे. राजाने सांगितलं आलो मी येतो का तर देवांनी मला सांगितले आहे माझं कर्तव्य आहे. जर आमच्यावर जर युद्ध देवांनी आपल्याला बोलवले आपले युद्ध सगळे कपडे सर्व सज्ज केला आणि निरोप घ्यायला गेले. बायकांचा निरोप घ्यायला लागतं, त्याला ऐकलं झालं का असं निरोप घेतला. काही नाट्य धरला त्याला निघूनच्या बरोबर येतो. युद्धाची संग्राम नाही, अगदी जोरदार युद्ध, सगळ्या रक्त सगळ्या गोष्टींचा हा काळ कळलो चिंताळ्या सगळं रक्तपात घेऊ नकोस तू ना मला घेऊनच चला. मी आता हट्ट स्त्री हट्ट आणि बाळ स्त्रीला एकदा काय मागितलं त्याच्या जर दिलंच नाही तर अतिशय तो त्या ठिकाणी रुसून बसणार. अगदी रुसणार म्हणजे काय उत्सवातून येणार नाही. लक्षात. दुपारच्या 12 वाजता वस्तू दिली ते लगेच 12 वाजता बोलली त्यांची वरती आपली नाकाला पाहिजे असं राग असं बोलून ते राग आल्यामुळे दशरथ राजाही परत वैशिष्ट्य पुन्हा विचारले काय वैशिष्ट्य सर्वांनी घेतली पाहिजे. नंतर तुम्हीच काय बोलची परवानगी आणि या परवानगीमुळं ही परवानगी वैशिष्ट्य मी सांगितलं या पाठीलागीने घेऊन जा. कधी कधी हट्टपूर वाटला मग त्या घेतली किंमत सगळी युद्ध सामग्री चढवली सांगवायला आपल्याला त्याच्यात त्याची नव्हती आणि रथात बघती रथ स्वर्गामध्ये सैन्यामध्ये उभा राहिला आणि आपला धनुष्य काढला कणत्ता दिला आणि युद्धाला सुरुवात झाली आणि घनघोर युद्ध आणि प्रत्येकाचा ऋषभ पर्वत ऐकत नाही आणि देवगुरु शुक्राचार्य आपले दैत्यगुरु शुक्राचार्य ऐकत तो पण युद्ध कौशल्यामध्ये त्यातल्या संजीवनी मंत्राला मेलेले जिवंत करायचे तिकडे युद्ध हे चालू असताना काय झालं बघा. हा ऋषभ पर्वत दैत्य होता. हा ऋषभ पर्वत दैत्यावर बाण फोडल्याबरोबर ऋषभ पर्वत दैत्य होते का आपलं काही चालणार नाही. तो पळायची सुरुवात केली. तो पळते म्हटल्यावर दशरथ राजे काय पळत्यावर बाण मारणारा सूर्यवंशी आहे बरोबर. पळत्याचं काय तो पळाला तर कळू दे त्याला. मग तो पळाल्यामुळे ज्यांना लागला शुक्राचार्यांना आणि ते वज्रास्त्र पर्वतास्त्र वातास्त्र सगळे अस्त्र सोडले. पण दशरथ राजे त्यांचं पूर्ण सगळ्या निष्प्रभ करून टाकले सगळे त्यांचे सगळे जे होते आणि मग त्यांनी एक रागाने एक असा निर्वाण बाण काढला की रथाचा जो आस होता तो आसच त्यांनी तोडून टाकला. पुढे शुक्राचार्य तो तोडलेला बघितल्यावर ते साथ निघणार तेवढ्या काही सैन्य रथाच्या खाली उडी मारली आणि त्या हात घातला त्या चाकातून आणि मनगटाला त्या साथ घेतलं आणि तिकडचा भाग होता अर्धा तुटलेला तो पकडला आणि रथाबरोबर होता रथ धावत आणि अखेरला एक बाण असा काढला त्याने हा शुक्राचार्य होता तो आणि पळायला लागला. मग एक निर्वाण बाण काढला आणि असं वाटलं की ह्याचं मुक्त उडवावं. पण नंतर लगेच दशरथाच्या लक्षात आलं अरे ब्राह्मण आहे, ब्राह्मणावर कसा आपण करणार, ब्रह्महत्येचं पातक होईल नको. आधी बरीच झालेली आहे त्याच्यात अजून वाढ ती नको. मग काय केलेलं आहे लगेच बाण ते मुकुट होतं त्याचं ते उडवलं. ते मुकुट उडवल्यावर शुक्राचार्याला समज ही मुंडकीच होती आपली
आणि मान केलीने तो पळायला लागलाय. तू पुत्राकडे पळून गेला. राक्षस पळाले. मुख्य माणसं पळाल्यानंतर पडल्यानंतर बाकीची काय तिथे टिकणार आहे त्यापेक्षा आपण ते पळाले बसले कुमार ते पळाले तो होता चांगलं समाधान झालं. आणि हे सगळं धनुष्य होतं ते धनुष्याला व्यवस्थित घातली आणि दशरथ राजांनी मागे पाहिलं आया बायको कुठे गेली. बायको गेली कुठं आणि कुठं पडली का मागे बघितलं आणि काय दशरथ राजा उडी टाकली रथा खाली बघतो तर काय त्या ताकातून हात घालून ते सगळं पकडलेले ताक आहे आणि दशरथ राजाने आश्चर्य केलं. आज मी जर हिला आणली नसती बायकोला तर मी जीव मिळवत असतो. कारण हा विजय आहे हा माझ्या पत्नीचा विजय आहे माझा नाही. खाली उचललं डोक्यावर हात फिरवला माग मी तुला 2 वर्ष भागून घे तुला काय पाहिजे काही झालं. आता कशाला आता काय वरती करायचं मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी मागेल पण मला भाष्य द्यावं. हा वचन द्या पुस्तकात देतोय ना आता आता कबूल करशील मग फिरशील तसलं नको. मग आता भाष्य केलं की तुला तू मागशील तेव्हा मी ते वळत केली आणि मग तिथं सगळे साहेब मान सन्मान झाला सगळ्या गोष्टी झाल्या. तिची ओटी भरली तुला मी दिला तुला मी केसा भरला सगळ्या इंद्राच्या काही क्रिया होत्या देव होत्या त्यांनी त्या आभूषणं घातली माणसा मान सन्मान केला. इंद्रदेवाने विचारलं कसं काय चाललंय अयोध्येला सगळे व्यवस्थित आहे ना. आता काय मान खाली घातली सगळं व्यवस्थित आहे पण पुत्र संतान नाही पुत्र प्राप्ती नाही त्यांनी आम्ही नाराज. इंद्रदेव म्हणते बृहस्पती म्हणते तेव्हा आता हे बघा आपल्याला मदत कसं राहिली आता आपण त्यांना मदत केली पाहिजे. पुत्र प्राप्ती करता मदत केली पाहिजे. मग त्यांच्या लक्षात राहिले काय चिंता करू नका तुम्ही पुत्र कामेश येत कुठं पुत्र कामेश येत अयोध्येमध्ये. मी काय करतो माझ्या अप्सरा ज्या आहेत त्या अप्सराने पाठवतो ते विभांडकाच्या आश्रमामध्ये पाठवतो आणि विभांडकाचा पुत्र शृंगऋषी हा शृंगऋषीला यज्ञाच्या ठिकाणी घेऊन जा. मुख्य अतिथी बनवा मुख्य ब्राह्मण बनवा आणि त्याच्या हस्ते आहुती करून द्या. एवढं फक्त काम करा बाकी सुद्धा आम्ही बघतो. दशरथ राजांनी आणि दशरथ राजे हा वेगळी झाला त्याला काही वेळ लागला नाही होते मातली सगळे हकीकत सूत्राचार्यांना आपल्या वैशिष्ट्य मुलींना सांगितली आणि वैशिष्ट्य मुली सांगितलं आत्ताच्या आता आपल्याला कामाला लागल्या म्हणून सगळे जे होते ते चांगल्या पद्धतीचे जे ब्राह्मण असतात उच्चवर्णीय जे पुरोहित असतात आपण यज्ञाला असं कुठलं आणत नाही सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे पुरोहित आणतो का तर त्यांनी संपन्न झाला पाहिजे. कारण त्यांची मंत्र करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य तेवढं असतं म्हणून आपण तिकडे जाणार नाही. बरोबर नारायण नागबळीसाठी आपण कुठे जातो तिकडे जातो बरोबर नाशिकला का तर त्या चोरीचे ब्राह्मण असतात त्यांना थोडं कौशल्य असतं म्हणून ते करतात. इथं आपण तो करत नाही इथल्या संघ तिकडे जाऊन करावा बरोबर. तर त्यांना माहिती असतं आपली तेवढी त्याचे नाही तसंच झालं. मग ते ब्राह्मण आले सगळे आले देवांगणाला सांगितलं सुटा तुम्ही तुमच्या कार्याला निघून जा. त्या देवांगणाला होत्या अप्सरा होत्या त्या निघाल्या. पण तुम्हाला एक सांगायचं राहिलं की हा जो रथाचा जो आस होता जो मनगटामध्ये जो धरला होता पकडला होता तो तिचं सामर्थ्य काय होतं तिला एक वर मिळालं ऋषी तिच्या माहेराला ऋषी बोलवले होते आणि ऋषी आल्यावर त्या ऋषींनी तिला पूजा सामुग्री द्यायला सांगितली. आपली मुलगी लहान होती तर पुण्याचा आजूला हे तो राहणारा त्याला विधी करा मग तिची पूजा सामुग्री दिली. नंतर तो ऋषी होता तो ध्यानस्थ बसल्यानंतर तिला असं वाटतं ही मजा करावी पण चाली मग होती ती त्याच्या तोंडाला लावून टाकली. मग त्याने ध्यान विकल्यानंतर त्याने बघितलं तोंड कुठलं बसलेलं आपल्या हाताला काळे लागले. नंतर लगेच त्याला समजले ही कर्तृत्व कोणती भीती आहे ह्या मुलीची कर्तृत्व म्हणून त्या शाप दिला तुझं जगामध्ये काळ होऊ माझे काळ वाचलेच ना. मग काळ आईने ऐकलं हा शाप आई बोलली बघता तुम्हाला मी ही बालिका आहे तुम्ही सगळं काय केलंय बाल बुद्धीने क्षमा करा काहीतरी तिला ओळखलं मग वर दिला की हिनी या हाताने माझ्या
पूजेची सामुग्री दिली. तो हात तिचा बळवंत राहील आणि तो बळवंत हात आहे तो युद्ध कार्यामध्ये पतीला मदत करेल. हा तिला एक चांगला वर मिळाला. लक्षात घ्या, आपला हात काय पाय काय प्रत्येक कामात येतो बघा. मला पाय लागायचे नमस्कार करा, तर पटकन तो पाय लागणारा माणूस गेलो, पाय मारून गेला लग्नात होईल नाही, लगेच जोडून मोकळा होतो माणूस. आणि लक्षात म्हणजे होईल आहे हो लक्षात, पण झाला चुकून त्याला ते खात नाही ना असं होतं. मग तेच आपण नमस्कार केला पायी तरी बोलतो. म्हणून ते त्या ज्या अप्सरा होत्या त्या अप्सरा गेल्या विभांडकाच्या आश्रमात. आता त्याच्या मुलाचा जो कर्णकुटी बांधली होती ती उंच बांधली होती झाडावर का अध्ययन करण्याकरता. मनुष्याचं म्हणजे काय काही बाकीची गोष्ट बघितली नव्हती बाहेरची. स्त्रिया ज्या का असतात त्या बघितल्या नव्हत्या. ह्या सगळ्या ज्या अप्सरा होत्या त्या विभांडक नव्हते. ह्या सगळ्या गेल्या आणि वेगवेगळ्या हावभाव करायला लागल्या आणि ते हावभाव वाक्य वगैरे वागवायला लागल्यावर त्यांनी बघितलं अरे कोणतरी साधू पुरुष आहेत, ऋषी मुनी आहेत, पण मला भीती वाटते की कसं आपण जाणार. म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला. व्यक्तींचा बारीक पण बघितलं, पण ह्यांच्या लक्षात आलं का विभांडक आता इथं येतील म्हणून त्या ताबडतोब आपल्याला शाप देतील. त्यापेक्षा कळाले बरं, त्या तिथून त्यांनी पळ काढला, त्या बाजूला निघून गेले. नंतरची वाट बघितली पण आणि ते बाजूला गेल्यानंतर विभांडक आले. काय रे कसं काय चाललंय? अभ्यास पाणी व्यवस्थित चालले ना? बाबा सगळे व्यवस्थित चालले, पण आज ऋषी मुनी आले होते. ते ऋषी मुनी पाहून मी घाबरलो आणि घाबरून घरात दरवाजा लावून बसलो. आणि ऋषी मुनी संत आले, साधू संत येते घरात आणि साधू संत आले तर त्यांना आतमध्ये यायचं, पाणी द्यायचं, त्याची उलबट करायची, आदर सत्कार करायचा. कळाला कशाला? मला का कधी बघितलेलं नाही त्या साधू. गाड्या बिड्यावाले बघितलं, बिनदारी साधू बघितलं. बरं बाबा आता आलं त्यांच्या सगळे मग ते काय केलं विभांडक पुन्हा दुसऱ्या दिवशी आल्या आणि नृत्य करायला लागल्या. फळं वेगळी आणली होती जी कधी आपल्याला खायला भेटत नसली आणि ती बघितल्यानंतर त्याला बरं वाटलं. दरवाजा उघडला, साधू आले. तो खाली उतरला, ती घाबरत घाबरत हा कोण तुम्ही? नमस्कार. आम्ही बापरे तुम्ही वेगळेच साधू दिसतात. तुमच्या आता छातीवर काय हो हे सगळे गलांड्यासारखं काय तुमच्या छातीवर? ते आम्ही गला आणल्याविषयी आहोत. म्हणजे काय आहे ते मला दाखवा. ते इथं दाखवायचं नाही रस्त्यात. आम्ही गलांड्याविषयी आहोत आणि ते पाहिजे असेल तर आमच्या बरोबर यायचं आणि आम्ही नेऊ तिथं यायचं. याने एक असा शब्द वापरला असं बोलतात ना का श्री संगे आपला अध्ययन ग्रंथ पठण मनन चिंतन ध्यान सगळं गेला. स्त्रियांचे संघ सगळं पुराले. मग त्याला सदैव स्त्रियांचा हातच लागला. तो कसा काय ह्याच्यातून करेल तुम्हाला सांगावं. आणि तो विभाग जो मुलगा होता सुंदरशी काही फटाफटी फळं कधी बसली नाही खाली आपल्याला काहीतरी नक्कीच सुंदरशी तो आहे त्या पद्धतीने नावाप्रमाणे आहे. हल्ली गर्दीचा असल्यामुळे त्याच्या डोक्याला घालण्यासारखं शिंग होता बारीक आहे असं लक्षात. तू म्हणून त्याला सुंदर शिकवतो. मग त्या त्याची सोबत केला त्याला अयोध्येची तिथे वेळ नको. विमान होतं त्यांच्याकडे पुष्पक विमान. त्या पुष्पक विमानात बसले ते काय चालत नाही काय नाही काय पुष्पक विमानात बसले अयोध्येच्या दिशेने तयारी होती. आणि तयारी असल्यामुळे त्या अयोध्येच्या दिशेने गेल्यावर त्या मान सन्मान केला. दशरथ माझे पुढे आले, नमस्कार केला सुंदर ऋषींना आणि त्याला उच्च आस्थानावर बसवलं आणि त्यांची जी मानस कन्या होती त्याला शांतता. ती शांता होती. त्या शांतीचा विवाह केला आणि त्या दोघांना डोळ्याला उच्च आस्थानावर बसवलं आणि सुरुवात झाली यज्ञामध्ये अवधान करायला लागले, अवच्या करायला लागले आणि सगळ्या अवच्या पडल्यानंतर पूर्ण आहुती झाली आणि पूर्ण आहुती झाल्यानंतर यज्ञ नारायण होता. हा यज्ञ नारायण तो त्या यज्ञकुंडातून बाहेर आला आणि त्याच्या हातामध्ये प्रसादाचं स्थान आणि तो प्रसादाचं स्थान घेऊन आला आणि सांगितलं दशरथा हे पायसदा. पायसदा
आणि हा प्रसाद त्या तिन्ही राण्यांना तू भक्षण करण्याकरता दे. कारण का हा भक्षण केल्यानंतर त्या म्हणून हा प्रसाद आहे. हा प्रसाद आपण 3 सारखे खातो असं सांगितलं का तुला हा प्रसाद खाल्यानं प्रत्यक्ष परमात्मा तुला 4 पुत्र होतील आणि ते महान पुत्र तुला होतील असं त्या यज्ञनारायण सांगितलं. आणि सगळ्या गोष्टी यज्ञनारायण यथार्थ केल्या आणि तो यज्ञ प्रसाद होता, तो आलेला प्रसाद होता, तो वैशिष्ट्य मुनीच्या हातामध्ये यज्ञनारायण गुरूंच्या हाती दिला. असं गुरूंनी तो प्रसाद होता. तो प्रसाद दशरथ राजांकडे आणि दशरथ राजांना तो हुंगण्याकरता दिलेला आहे, वास घेण्याकरता. व तो प्रसाद होता तो दशरथ राजांनी हुंगलेला आहे आणि तो हुंगल्याबरोबर त्याचे 3 भाग दशरथ राजांनी केले आणि ते 3 समान भाग होते. ते दशरथ राजांनी पहिला जो भाग होता तो माता कौशल्येला दिलेला, कौशल्येच्या उद्भवती. आणि जो दुसरा भाग होता तो सुमित्रेच्या हातामध्ये दिला आणि तिसरा भाग होता तो कैकेयीच्या हातात दिला. कैकेयीच्या हातात दिल्याबरोबर कैकेयी रुसलेली आहे. का रुसली? शेवटचा मला दिला, पहिला मला का नाही? बाई म्हणतात असंच असतं, एखादी गोष्ट केली तर तिला हाताला पहिली नवऱ्याला घाली, पण पहिलं तिला काय जर दिलं नाही तर मग तो कधी राग येईल कधी हट्ट जाईल. वैशिष्ट्य मुनींनी सांगितलं अरे प्रसाद खायला उशीर लावू नको, ही गोष्ट दिली ती खा, कारण विघ्न असते. त्या गोष्टीला कधी उशीर केला तर विघ्न येण्याची शक्यता असते आणि असं विघ्न येतं ते मग माणसाला कधी विसरता येत नाही. हा लवकर कशाला वाट बघत बसली, खाऊन टाकला प्रसाद, पण ती का काहीच ना अशी धरून बसली. असं धरून बसल्यानंतर त्याच अयोध्येच्या मुख्य दारावर एक शापित देवांना घाल होती. ती घाल तिला शाप मिळाला होता अशी ती घाल आली. अगदी सुसान वेगाने आली आणि त्या घालीनं पाहिलं की ह्या ज्या राणी आहेत, कारण त्या पहिलं सांगितलं होतं काय त्या शापामध्ये अडकली होती आणि त्या शापामध्ये ब्रह्मदेवाने तिला शाप दिला. का शाप दिला? कधी नाचताना तिला तोल गेला, थोडस मध्य प्राशन केलं होतं, दारू ती प्राशन केली आणि तिला पाय वाकड्या गोष्टी ऐकायच्या अंगावर. बघा नाचताना पण मर्यादा लक्षात घ्या. मारुती रायाच्या उत्सवामध्ये आपण नाचताना कुठेही नाचताना आपल्याला काही गोष्टीची बंधन आहे, आलं लक्षात? म्हणून आपण वाटेल तसं नाचलं किंवा दुसऱ्याला त्याची दुखापत झाली तर त्याचे परिणाम मारुती रायाच्या उत्सवावर होतात. आणि बाहेरून येणारी जी मंडळी भक्त असतात त्या भक्तांचं आपण असतो ते त्याचं संरक्षण करतात आणि ही संरक्षण करण्याची जबाबदारी मारुती रायाने तुमच्यावर सोपवली. जर तुम्ही 7 दिवस अहोरात्र जर आपण देवाचं नामस्मरण आणि चिंतन करत असू लक्षात, तर मग या गोष्टी सुद्धा पाळायला आपल्याला काय हरकत नाही. मान सन्मान झाला पाहिजे. म्हणून नाचलं तर त्याचं शाप मिळतो. त्या शापामुळे किती ते सगळं भोगायला लागलं त्या घाटीला. आणि एवढी वर्ष ती वाट बघत बसली, 1000 वर्ष वाट बघत बसली, तेव्हा कुठं काय दशरथ राजाचं राज्य आलं. लक्षात घ्या किती राजे गेले त्या दरवाजावर, किती राजे. मग तिला शाप मिळाला. नमस्कार केला ब्रह्मदेवाला. पुष्प घेताना तुम्ही तोंडातून बोलू नये, फक्त हाताचा वापर. कारण कथानकामध्ये कुठल्याही पद्धतीचं व्यत्यय येता कामा नये. कथेची लिंक लागलेली असते प्रत्येकाला. आवाज नको, तोंडातून नका. महिला मंडळ माझ्या बहिणी काय असतं, आपलं ध्यान लागलेलं असतं आणि त्या ध्यानामध्ये आपण एकाग्र असतो. त्या एकाग्राचा भंग झाला की लक्ष दृष्टी असते ती दृष्टी वाईट ठिकाणी घेऊ लागते. लक्षात घ्या, कोणी पण नवरा जरी तपस्येला का पूजेला देव पूजेला म्हटला तर बाई त्याला पटकन काम सांगते. ऐकलं का, दळण घेऊन या, दळून घेऊन या, कांदे आणा, बटाटे, आपण सांगतो ते. पण आपण हे बघत नाही की तो नवरा आहे हा कुठल्या कार्याला बसलेला आहे.
रिकामा टेकला बसलेल्या देवाच्या समोर आहे. तर त्या पापाची वाटेकरी कोण? तुम्ही पण होता वाटेकरी. म्हणून ते वाटेकरी होऊ नका. त्याला उन्नती करू द्या. ही धार होती, तिची तपस्या आज संपणार होती, ती मुक्त होणार होती. म्हणून तो घाडीनं पाहिलं, माता कौशल्येकडे पाहिलं. आता कौशल्येकडे बघितल्यानंतर त्या घाडीची दृष्टी असते. बघा, घाड पिले कुठे? हिले आकाशी. तर तिची नजर पिल्लापाशी जशी बोलतात ना, तशी तिने त्या दृष्टीनं पाहिलं. घाडीला वेगवेगळ्या दृष्टी असतात. ती किती पण वरून तुमच्या कोंडीचं पिल्ल लपलेलं बघू शकते, एवढी नजर असते. कौशल्य मातेकडे पाहिलं आणि तिने सांगितलं, नमस्कार घातला का? प्रत्यक्ष परमात्मा नारायणच्या गरबाला येणार आहे. म्हणून तिने काय केलं? तिथून तिच्याकरता प्रसाद होता, नाही घ्यायचा. नंतर सुमित्रेकडे पाहिलं, अरे हा तर ज्येष्ठ पुत्राचा सेवक आहे, निराभिमानी सेवा करणार, हा सुद्धा पिंड आपल्याला उचलता येणार आहे. नंतर तिने कैकेयीकडे पाहिलं, हा जिजाजवळ उचलायला ही आतमधून कुटील आहे, तिचा भाव चांगला दिसत नाही, तिच्या मनामध्ये कपट आहे. आणि त्या पिंडावर हरीने झडप घातली आणि तो पिंड होता तो उचलून आकाश मार्गाने घेऊन गेली. ती आकाश मार्गाने घेऊन गेली खरी, पण हिचं काय झालं? ही उचल्यामुळं कोण? आता ही कैकेयी उचल्यामुळं दशरथानं तिथं पाहिलं कौशल्येकडे आणि सुमित्रेकडे. त्यांना लगेच लक्षात आलं, पतीनं आपल्याकडे पाहिलं, म्हणजे बोलाची गरज नाही. अर्धा अर्धा भाग काढला दोघींनी आणि तो पहिला कौशल्य दिला, मग सुमित्रे पण तसंच केलं आणि तो पूर्ण पिंड बनवला. दोघांचं एकत्र केलं, तो पूर्ण पिंड बनवला. वशिष्ठांनी सांगितलं, काय परत विघ्न येईल. आणि पटापट त्या दोघींनी खाऊन टाकला आणि तिच्या काय खाता खाता घशात अडकला. तो काय तिथे जात नाही, रागाची होती, घुसलेली होती. मग त्यांनी पाहिलं, पाणी पाडलं वैशिष्ट्य मुलीने त्या प्रसादावर. असा तो प्रसाद द्यायला यायचा. बरं झालं, दशरथ राजाला पण आनंद झाला, चिडला नाही, बरं वाटलं. पाय हसून झाल्यावर मग त्यांना काय झालं? गडबड आली. तो यज्ञ मग संपला आणि त्यांना गडबड राहिले, ती जीवन आपण गडबड राहिले. आणि तुम्ही पाहता आहात आणि या गरबा अवस्थेमध्ये त्यांना प्रत्येक पुत्र झाले. नवमीच्या दिवशी आपण झाली शुद्ध नवमी, रामनवमीला रामजन्मोत्सव झाला. त्यावेळेला माता कौशल्येला माता सुमित्रेला लक्ष्मण आणि कैकेयीला अर्ध पिंडांचा भरत आणि शत्रुघ्न. प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळी विश्लेषण आपल्याला आढळतात. असे कित्येक पुराण आहेत, कित्येक महापुराण आहेत. त्याच्यामध्ये ह्या दोन पुत्रांमध्ये काही ठिकाणी बरेच भेद होते. पण आपण रामगीतेवर आपल्या मारुतीरायाच्या ह्याच्यावर जो पाळणारा ग्रंथ आहे, त्याच्या समोर आपलं नामस्मरण करतो, ते आपण लक्षात घ्या. आणि ते परब्रह्म तो आलेला आहे, अवतरित झालेला आहे शुद्ध नवमी. सगळ्यात दशरथ राजाला आनंद झाला, आपल्याला पुत्र झाले म्हणून त्याला अयोध्येमध्ये ठेवला. सगळ्या पाऊस सगळ्याच्या होत्या गोष्टी त्या निघून गेल्या. दुःख, पाऊस, नद्या, नाले सगळं काही अगदी भरभरून व्हायला लागलं आणि सगळ्या गोष्टी वसंत पाहिल्या. कोकिळेला कंद फुटला. कोकिळा तरी वर्षाच्या 12 महिने बोलत नाही, पण या महिन्याला वसंत ऋतूला त्यांना कंद फुटतो. हा सुद्धा श्रीरामाचा त्यांना मिळालेला एक वरदान आहे. तुम्हाला त्याच महिन्यामध्ये कंद फुटेल, एरवी तुमचा आवाज निघणार नाही, तो त्यांना लाभ आनंदी आनंद झाला. जरी ऊन किती जरी असलं तरी झाडाला पालवी फुटते, हा योग आहे. लक्षात घ्या, परमात्म्याचा योग. मग ती देवांगणाची भान. आता हा जो आपण परब्रह्म अवतरलेले आहे, त्यामुळे परब्रह्माच्या ठिकाणी श्री राम अवतारित झाल्यामुळे आपण थोडंसं भगवंताकडे परब्रह्माचं
त्याला काय पाहिजे? रामनाम पाहिजे. तुम्ही रामनाम किती घ्याल ते त्याला पाहिजे आहे. जेवढा रामनाम तेवढा मारुतीला तुमचा लक्षात. म्हणून ही जी देवांगणाची घाल होती, तू जो पिंड घेऊन गेली, तो पिंड तिला शाप मिळालेला होता. त्या शापामुळे ती पिंड कधीच जाऊ शाप होईल. तिला असा शाप मिळाला की अशी ताकद असल्यामुळे तुला शाप भेटला की तो खार होशील आणि खार होऊन तू संचार करशील व ती काकूळ तिला आली. हे स्वामी, हे देवाचे देव, मला शाप दिला खरा तुम्ही, पण माझी चूक झाली खरी. मी ती चूक मान्य करतो. चूक मान्य करावी माणसाने. माझी चुकत झाली असं नाही, मान्य करावी. आणि ती मान्य केल्यामुळे त्या चुकीला शाप मला काहीतरी दिला. म्हणून त्या शाप दिलेला आहे. त्या ब्रह्मदेवाने शाप दिला की तू कधी मुक्त होशील? ज्यावेळी दशरथ राजांच्या मखाला तुझ्या कामेष्टी यज्ञाला जेव्हा तू पिंड पळवशील आणि तो पिंड घेऊन जेव्हा तू तो हवेमध्ये तू उठशील त्या वाऱ्यावर आणि त्या अंजनी मातेच्या हातामध्ये जेव्हा तो पडेल लक्षात, तेव्हा तुझा उद्धार होईल आणि तो स्वर्ग लोकाला असा शाप होता. आणि तेव्हापासून कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष आणि तो विभक्तीला आल्यामुळं तुला तिथे उड्डाण केलं तिने, आकाशामध्ये जी गेली. त्यावेळी काय झालं? हा समीर होता, ही समीरची जी हवा होती, हा जो वारा होता, ही जी वावटळ होती, त्या वावटळीने त्या गोष्टीला मदत केली. आपण बोलतो ना पवन, पवनपुत्र जे आपण बोलतो ती वावटळ आहे, वायुदेव आहे. त्या वायुदेवाने ह्या कार्याकरता आणि ही त्या कुशमुखच्या पर्वतावर, हिमेश पर्वतावर ही जी माता अंजनी होती, ही केसरी वानर होता. त्या केसरी नावे वानराची केसरी म्हणजे पत्नी माता अंजनी शंकराची शिवा आराधना करीत होती. 7,500 वर्ष ती तपस्या. कशा करता तपस्या? आपल्याला पुत्र प्राप्त पाहिजे, अशी पुत्र पाहिजे की तिनं अशी आराधना केली की मला आता हे पुत्र काय ते 4-5 अमुक तमुकी पोरं नुसती घडीची पोरं काय नसते. मला असा पुत्र पाहिजे विजयांची देण्याची शक्ती आणि असा पुत्र दे की त्याला अफाट ताकद असेल, एवढी ताकद असेल की ही ताकद ह्याच्यातून मोजमापच करू शकत नाही. एवढी ताकद असेल, एवढं सामर्थ्य असेल आणि एवढं सामर्थ्य असून देवा तो पुत्र माझा नम्र असेल. बघा, माणसाला ताकद असेल पण नम्रता नसते. लक्षात घ्या, किती पण ताकद असते, किती पण त्याची गुर्मी असते, किती पण अहंकार असते, पण नम्रता नसते. म्हणून हा नम्र मला पुत्र पाहिजे. हे अखंड ब्रह्मांड ह्या आमच्या रथावर ठेवली करतात एवढी ताकद त्या मुलाला पाहिजे. असा पुत्र पाहिजे. शंकर अशी आराधना आणि एवढी आराधना केल्यानंतर मग त्या आता शिव आराधना म्हटल्यानंतर, शंकराची आराधना म्हटल्यानंतर जो माता होती अंजनीने या पुत्राचं सगळं जे मनोगत होतं, ही जी मनोकामना होती ती बोलून दाखवली. आता शिवशंकराने विचार केला, माझं एवढे वर्ष तप केलं, हजारो वर्ष तप केलं, आता मला पुत्र काय करावं? आता मला गेलं पाहिजे. आता मातेची एवढी तपस्या आहे आणि मला सुद्धा आता माता पाहिजे. आणि माझं पुढचं कार्य आहे ते अगदी मोठं कार्य आहे, माझ्या प्रभूचं कार्य आहे. याकरता मला गेलं पाहिजे. बघा, शिवशंकरांनी विचार केला की मला गेलं पाहिजे. बघा, लक्षात घ्या, शिवशंकर जेव्हा ध्यानस्थ बसले होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं होतं. तेव्हा माता पार्वतीने असं विचारलं, देवादिदेव, तुम्ही आज हसता कसे का? तुमच्या चेहऱ्यावर हास्य कसं का? आणि तुमच्या डोळ्यातून कधी अश्रू पडत नाही, तुमच्या डोळ्यातून कधी पाणी येत नाही, पण आज हसताय आणि आनंदाचे अश्रू येतात. देवा, काय बरे बात आहे, काय आहे तुमचं? तेव्हा भोलेनाथाने सांगितलं की माझे स्वामी श्रीराम आहे. हे बाळ अवतरित झालेले आहे
हा मुलं मला एवढा आनंद झालेला आहे त्याच्या डोळ्यातून माझ्या अश्रुधारा होत्या त्या अश्रुधारा जमिनीवर पडल्या पृथ्वी तलावर त्या अश्रुधारा पडल्या आणि त्या अश्रूंचे रुद्राक्ष रोपण झाले आणि रुद्राक्षाचे रोप झाले म्हणजे आनंदाचे अश्रू होते एवढा तो आनंद झाला होता आणि आज ते सेवा कार्य मला पुढे मिळणार आहे म्हणून आनंद झाला शिवशंकरांना आणि मला मातेच्या समोर जे उभे राहिले प्रसन्न झाले माते माझी आराधना केली माझी साधना केली बोल तुला काय पाहिजे तेव्हा मातेने सांगितलं देवा मला माझं मनोगत तुला माहिती आहे देवाला सांगायला लागत नाही आपण मनोगत व्यक्त केलं की ते बोलून दाखवलं असं पाहिजे नाही पण कधी कधी देवाला पण सांगावं लागतं काय लक्षात घ्या मुखा राहून पण जमत नाही देवाला माहिती असतं तो तुम्ही जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत पण मिळत नाही लक्षात घ्या म्हणजे आपली जी भक्ती असेल जे आपलं काही उर्वरित असेल आपण ठेवलेलं ते देवाकरता देवाची परीक्षा असो किंवा काय असेल देवा मी पास होण्यासाठी मी आलेला आहे मी पास झालो तर पेढे बॉक्स नाही पण पास तरी ठेवी पासाकडनं 5 पेढ्यांचे तरी पैसे घेईल पण तुझे समोर मी केली पण पास कर मनोकामना उद्देश झाला देवापुढे तसा मातेनं बोलून दाखवला देवारी देव तुम्हाला माहीतच आहे पण मला असा अपुष्य द्या भोलेनाथ की तो आता कसा पाहिजे हे मी सांगितलेला तेव्हा भोलेनाथाने सांगितले माते तू काही चिंता कर मी स्वतः तुझ्या आणि हा संपूर्ण हा भार आहे हा भार उतरेल आणि सगळं जो आहे हा दुष्टांचा संहार करेल तू काही चिंता करू नको फक्त माझ्या धनामध्ये हीच राहा मी योग्य वेळेला हे करी माझं स्मरण कर माझं चिंतन कर आणि हा माते तुझ्या समोर असलेला हा जो प्रसाद आहे हा प्रसाद म्हणून तिनं शंकराचं नामस्मरण केलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्र त्रिवार जप केला आणि तो प्रसाद होता तो ग्रहण केला मातेनं आणि भोलेनाथाचं स्मरण केलं आनंद वाटला आणि शिवाचं स्मरण केलं काय स्मरण केलं हे दिगंबर
आणि शिव प्रसन्न झालेले आहेत आणि शिवांनी आपल्याला प्रसाद आणि वरदान दिलेले आहे आणि प्रत्यक्ष शिव आपल्या घरी येतील असं म्हटल्यानंतर त्या पृथ्वी वाचनाला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांचं सुद्धा राज्य आहे ते सुद्धा मोठे राजे होते त्यांचं सुद्धा राजघराणे होते लक्षात घ्या आता कुठं तरी काहीतरी होतं त्यांचं मोठे राजे होते त्या विभागातील आणि सगळ्यात जास्त आपण न्यायाने राज्य करत होते असे केसरी होते कर्नाटकापासूनचा सगळा प्रांत होता हा त्यांच्याकडे होता हे सगळं बघत होते आणि अशा वेळेला आनंद झाला आणि माता अंजनीला त्या कृपेने संपूर्ण 9 महिने गेले आणि 9 दिवस आणि 9 दिवस गेले आणि तो आजचा दिवस आला आणि आजचा दिवस म्हणजे शुद्ध चैत्र पौर्णिमा आणि या चैत्र पौर्णिमेला बरोबर नक्षत्रांचा योग आला नक्षत्र सगळी होती ती शुभ गोळा झाली आणि शुभ गोळे झाल्यानंतर प्रातःकाळी म्हणजे प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळेला माता अंजनी प्रसूत होऊन वादळ रूप असणारा पुत्र तिला झालेला आहे
तर मित्रांनो, हा होता आमच्या चिंचोडी गावामधील श्री हनुमान जन्म उत्सव व्हिडिओ पार्ट 1. तर मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत, ते म्हणजे भजन वगैरे होणार आहे, ते सर्व आपण पाहणार आहोत. आणि पार्ट 3 आणि 4 मध्ये आपण पालखीचा व्हिडिओ आपण पूर्ण पाहणार आहोत. जेवढं होईल तेवढं आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, चला तर मग भेटूया पार्ट 2 व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.